नमस्कार मित्रमैत्रिणींनो. काल माझ्याकडून थोडासा पार्ट मिस झाला होता. तोच मी आज कंटिन्यू करून मग पुढील भागाला सुरुवात करत आहे. सो त्याच्याबद्दल क्षमस्व. कदाचित मी कुठेतरी दूर निघाले असते या सर्वांतून, पण ठीक आहे, देर आए दुरुस्त आए. थँक्यू सारांश, मला माझ्याच बंधनातून मुक्त करण्यासाठी. आज कितीतरी दिवसांनी ती एका व्यक्तीचा विचार करत होती. असा व्यक्ती जिचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता, पण का उगाच तिला तो आपला वाटला होता. तिच्याबद्दल काहीही माहीत नसताना त्याने नकळत सर्व उत्तरं दिली होती आणि त्यानेच तिला जगण्याचा एक मंत्र दिला होता. कोण होता सारांश? एक वाटसरू जो तिला जगायला शिकवून निघून जाणार होता, की असा एक व्यक्ती जो तिला तिचं अस्तित्व मिळवून देणार होता? माना की कुछ जखम दे जाती है मोहब्बत, फिर भी सभी ने माना तो उसको खुदा है. प्रिया सकाळी उठली आणि लगेच हातात मोबाईल घेतला व नोटिफिकेशन चेक करू लागली. नोटिफिकेशन नव्हते, पण सारांशचा मेसेज मात्र आला होता. तिने मेसेज ओपन केला. गुड मॉर्निंग डिअर. रात्रभर विचार करत होतीस ना? मी बोललो त्याचा. वेडीच आहेस. इतकाही विचार करू नको जगाचा. इतका विचार करतेस म्हणून त्यांच्याच गोष्टीत हरवून बसतेस. तुला वाटलं असेल ना किती फिलॉसॉफिकल आहे हा. तर मॅडम, तसं बनावं लागतं, नाहीतर मुली लड्डू कशा होणार बरं माझ्यावर? हो, पण हे तितकंही सोपी कामं नाही आहेत. मुली या इमोशनल नक्कीच असतात, पण त्या सहसा कुणाकडे खुलत नाहीत आणि एक पुरुष त्यांच्या भावना समजून घेतो याच विश्वासाने त्या स्वतःचे दुःख एक मित्र, एक गाईड म्हणून शेअर करतात. मग तू त्यांना गंडवतेस म्हटलं तरी आनंदच, कारण मला जे स्त्रियांचं मन वाचायला, त्यांचे भाव ओळखायला मिळालं आहे ते अजून कुठल्याच पुरुषाला मिळालं नाही. त्याचा अभिमानच आहे मला. खुले कळी जशी हिरवळ रानात, मुक्त छंददव बिंदूचा जशा स्पर्शात भावना खळाळून वाही, शांत नदीप्रमाणे सारे गुण भेटे मला. एक स्त्री. प्रियाने मेसेज वाचला आणि मनातल्या मनात विचार करू लागली. त्याचे शब्द जणू थेट तिच्या मनात पोहोचत होते आणि मनातल्या मनात म्हणू लागली, कसं कळतं रे तुला हे सर्व? कसे ओळखतोस सर्वांचे मन, त्यांच्या भावना, की काही विशेष गुण घेऊन जन्माला आला आहेस? तू जर एका स्त्रीचे मन इतक्या सुंदर प्रकारे जाणून घेऊन शकतोस, तर मग इतर सर्व मोहितसारखे साधा प्रयत्न पण का करू शकत नाहीत? जर ह्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यानी येणाऱ्या पुरुषांनी समजून घेतल्या तर. पण असं होणार नाही, कारण त्यांना स्त्रियांसमोर झुकणं परवडणारं नाही. नाहीतर लोक त्यांना म्हणतील ना, बायकोचा गुलाम झाला आहे. शेवटी बायकोपेक्षा समाजाचे बोल त्यांना जास्त प्रिय आहेत. ती विचारच हरवलीच होतीस की बाहेरून मावशीने आवाज दिला. तेव्हा ती भानावर आली आणि स्वतःच्याच डोक्याला हात मारत म्हणाली, जे शक्य नाही त्याबद्दल विचार करून काय मिळणार? प्रिया मॅडम, पुरुषांना सुधारण्याच्या कामात कोण लागेल आणि ते शक्य तरी आहे का? प्रिया काही क्षण स्वतःच्या विचारावरच हसत होती. आज तिने दुःखातही हसू शोधले होते, नाहीतर त्याच दुःखांना तिने अश्रू बनवून घेतले होते. तिने हसू आवरत खाली बघितले. मोबाईल तर हातात होता, पण तिने सारांशला रिप्लाय केला नव्हता. तेव्हा त्याला मेसेज करत म्हणाली, गुड मॉर्निंग. नाही रे, तू काहीही विचार करतोस. मी तर मस्त झोपले. रात्री कशाला विचार करायचा बरं तुझ्या बोलण्याचा? लेखक लोक वेडे असतात. मला केव्हाही वेड करून सोडशील काय माहिती. तेव्हा तुझ्या शब्दांपासून दूर राहिलेलंच बरं. प्रिया जरा गमतीच्या स्वरात म्हणाली. ती त्याच्या उत्तराची वाट पाहत होती, पण बाहेरून मावशीचा आवाज येत असल्याने तिने मोबाईल ऑफ केला आणि फ्रेश व्हायला बाहेर गेली. सर्वांना चहा, फ्रेश व्हायला नाश्ता दिला, काकांना टिफिन दिला आणि स्वतः नाश्ता करू लागली. थोडासा फ्री वेळ होता म्हणून पुन्हा मोबाईल हातात घेतला. तेव्हा त्यावर सारांशचा मेसेज येऊन होता. तिने वाचायला सुरुवात केली. चल झुटी. नक्कीच विचार करत असणार. जादू आहे लेखकांच्या शब्दाची, त्यातून बाहेर पडणं शक्य नाही. तुला तरी ते शक्य नाही. जितना दूर रहना चाहोगे हमसे, उतना ही नज़दीक चले आओगे. ये असर है खुद में ही गुम करने वाले लफ्ज़ों का, उन्हें खुद से कैसे झुकाओगे. प्रिया त्याच्या गोष्टीवर हसली. शायरी वाचून तर ती मनातून खुश झाली. तिला त्याला बरंच काही बोलायचं होतं, पण तिने त्याला क्रॉस केलं नाही. उलट विषय वळवत म्हणाली, ते सोड. मला सांग,
इतके दिवस झालेत, तू साहित्य का टाकत नाहीस? किती वाट पाहायची बरं आम्ही वाचकांनी. तिचा मेसेज जात नाही, तोच समोरून मेसेज आला. वाचक वाट पाहत आहेत की तू. प्रिया त्याचे पाहिले शब्द वाचून जरा गांगरलीच होती. तिला काय उत्तर देऊ तेच कळत नव्हतं. पण पुन्हा पुढच्या क्षणी त्याचा पुन्हा एक मेसेज आला. मला तर कुणी वाचकाने मेसेज केला नाही तसा. आता फक्त तू म्हणत आहेस. तुला वाटतं तसं मी नाही गंडवत मुलींना. नाहीतर मेसेज आले नसते का त्यांचे. ती त्याच्या शब्दात अगदीच फसली होती. पण पुढचे शब्द वाचून जरा ती रिलॅक्स झाली आणि स्वतःला सावरत म्हणाली, ए चल नौटंकी. सर्वच मेसेज करतील असतील. तुला सांगायचं नाही ते वेगळं आणि राहील तुझं उत्तर वाचक म्हटल्यावर मी येणारच ना त्यात. सारांशही आज फिरकी घेण्याच्या मूडमध्ये होता. तो लगेच म्हणाला, इतरांचं माहीत नाही, पण तू म्हणणार असेल तर नक्की लिहीन. सांग, लिहू का कविता? प्रियाला त्याचं असं बोलणं फार आवडून गेलं होतं. पण तरीही खडूस बनत तिने त्याला विचारलं, हा किती फ्लर्टी आहेस रे. माझ्याशीच फ्लर्ट करतोस की सर्वांसोबत? सारांश आधीच गमतीच्या मूडमध्ये होता. त्यामुळे त्याने लगेच रिप्लाय केला, नॉट विथ ऑल, पण ज्यांच्याशी बोलतो त्या सर्वांशी करतो. फ्लर्ट के सिवाय जिंदगी में रखा ही क्या है डिअर. त्याच्या बोलण्याचं प्रियाच्या चेहऱ्यावर क्षणाक्षणाला हसू आणत होतं. आणि विशेष म्हणजे त्याला ते दिसणारही नव्हतं. आता प्रिया ही मस्तीच्या मूडमध्ये आली आणि म्हणाली, मग किती पटल्या रे आजपर्यंत? आणि तो लगेच उत्तरला, आजपर्यंत एकही नाही, पण तुला पाहून वाटत आहे की आता माझी खिचडी बनू शकते. जमलं तर लवकरच प्रपोज करेन. प्रिया त्याचे मेसेज ऐकून गालातल्या गालात हसू लागली होती. तो पहिलाच होता जो तिच्याशी इतका फ्री बोलत होता आणि ती त्याला उलटून काहीही म्हणत होती. अन्यथा दुसरं कुणी असतं तर कदाचित ती त्याच्यावर ओरडलीच असती. आणि ती पुढे म्हणाली, हां, पण तुला माझं वय किती आहे हे कुठे माहिती आहे? मी जर तुझ्यापेक्षा मोठी असेल तर? क्षणभर ती त्याच्या मेसेजची वाट पाहत होती, पण उत्तर आलं नाही. हे पाहून पुन्हा तिनेच मेसेज केला, काय झालं? घाबरलास की काय? 2 मिनिटं गेले आणि समोरून त्याने रिप्लाय केला, सॉरी, थोडं कामात होती. काय म्हणालीस? जर तू मोठी असशील तर? तर काय झालं? मोठ्या लोकांना कुणी प्रपोज करत नाही की काय? तसं पण मुलगी मोठी असली की समजूतदार असते आणि मी आधीच आहे थोडा खोडकर. तेव्हा तू प्रत्येक वेळी समजून घेशील एखाद्याला. इतका सुंदर पार्टनर मिळणार असेल तर कुणी का प्रपोज करू नये? मला आणखी काय हवं बरं? त्याचं उत्तर ऐकून तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे वारे वाहू लागले होते. त्याचं उत्तरही तिला फार आवडलं. पण त्याची मजा घ्यावी म्हणून पुन्हा म्हणाली, समजा मी लहान असेल तर? त्यानेही ताबडतोब रिप्लाय केला, लहान असेल तर? प्रपोज करायचं काम माझं, पण तिला वेळ देईल योग्य निर्णय घेण्याचा. आणि तू जो निर्णय घेशील तो मान्य. तोपर्यंत वाट पाहीन. नॉट बॅड. हा सारांश म्हणून मुली लवकर इम्प्रेस होतात बघ तुला. प्रिया सारांश हसायचं सिम्बॉल सेंड करत म्हणाला, तू झालीस का इम्प्रेस? प्रिया त्याच्या बोलण्यावर हसत होती, पण त्याला तिच्या मनातले भाव कळू द्यायचे नव्हते. म्हणून ती म्हणाली, इतर मुलींसारखी मी इतक्या लवकर फसणार नाही. तुमच्या शब्दात लेखक साहेब. बरं, आणखी एक सांग, मी आजीबाई असेल तर? सारांश जणू याच प्रश्नाची वाट पाहत होता. तो लगेच उत्तरला, मग तर नक्कीच प्रपोज करेन. कुठल्याही अपेक्षेविना प्रपोज करण्यात जास्त मजा. शिवाय आजीबाईंसोबत तिला आधार देऊन तिच्यासोबत तासनतास गप्पा मारण्याची मज्जाच वेगळी. तुला नाही कळणार तिला प्रपोज करण्याची मज्जा. त्याचं प्रत्येक उत्तर तिच्या मनाला लागून जात होतं. जणू तो तिच्या प्रत्येक भावनांना अलगद समजून घेत होता. तिला असं का होतंय ते कळत नव्हतं. तिने घड्याळात बघितलं तर अर्धा तास होऊन गेला होता. बरीच कामंही अजून बाकी होती. त्यामुळे त्याला मेसेज करत म्हणाली, पुरे झाली गंमत. म्हणे आजीबाईला प्रपोज करणार. तरीच म्हणते की मुली गणतात कशा. जादू आहे शब्दात तुमच्या, लेखक महाशय. बरं ऐक, मला फार उशीर होतोय. काम आवरते आधी, नंतर बोलू. आणि हो, मला आवडेल तुझी कविता वाचायला. बाय. तिने त्याच्या उत्तराची वाटही न पाहता मोबाईल ठेवून दिला आणि कामाला लागली. आज तिला आवरायला उशीरच झाला होता. प्रियाचं जेवण झालं. दुपारचे 3 वाजले होते. तर दुपारी तिला लायब्ररीमध्ये पुस्तकं परत करायची असल्याने तिने मोबाईल बघितला नव्हता.
बाहेरून परतली आणि थकून आल्याने बेडवर पडताच तिला झोप लागली. सायंकाळचे जेवण आवरणं या सर्वात तिचं लक्ष मोबाईलकडे नव्हतंच. रात्रीचं जेवण आवरलं आणि सुमारे रात्रीच्या 10:30ला ती सर्व आवरून बेडवर शांत पडली आणि तिने मोबाईल हातात धरला. लगेच तिने ॲप ओपन केले, पण त्यात तिला सारांशचा मेसेज दिसला नाही. त्यामुळे ती खजील झाली आणि नोटिफिकेशन चेक करू लागली. नोटिफिकेशन चेक करताच लक्षात आले की त्याने आज कविता टाकली आहे. तिने घाईघाईतच कविता ओपन केली. कवितेचं शीर्षक होतं तेरे लिए. ते शीर्षक जणू तिच्यासाठीच होतं. त्या उत्साहाने तिने कविता वाचायला घेतली. संपूर्ण नजर तिची त्या ओळींवर केंद्रित झाली होती आणि जणू ती त्या कवितेचा भाग झाली. तेरे लिए सुकून मिला है मुझको, तेरे शब्दों में बहकर तुम कुछ कहते नहीं, फिर भी जान लेता हूँ तुझको अक्सर ये प्यार भरी बातें, ये नज़में, ये गज़ल, शायराना अंदाज, सब कुछ तो तुमसे जुड़ा है. मैं अधूरा हूँ तेरे बिन, ये अल्फाजों में हमने पढ़ा है. कहना है ये ज़िंदगी है सिर्फ तेरे लिए, ये ज़िंदगी है सिर्फ तेरे लिए, सिर्फ तेरे लिए. प्रिया थोडा वेळ त्याच्या शब्दातच हरवली होती. कविता वाचून जणू तिचे डोळे पाणावले होते. डोळे पुसून तिने त्याला मेसेज केला. खूप सुंदर होती तेरे लिए. खरंच प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असावी जिच्यासाठी आपण सर्व काही करू शकतो, जिच्यासाठी जीव द्यायला तयार होतो. ती व्यक्ती किती खास असते हे इतरांना कळणार नाही. फक्त त्यांनाच कळते ज्यांनी निस्वार्थ प्रेम केले आणि करत आहेत. मान गए यार तुझे. खरंच तुझ्या शब्दात जादू आहे. तिने मेसेज सोडून 15 मिनिटं झाली होती, पण त्याचा काही रिप्लाय आला नाही. तिला वाटलं तो ऑनलाईन नसेल म्हणून. मग तिने त्याच्या मेसेजची वाट सोडून दिली आणि कवितेवर आलेल्या प्रतिक्रिया वाचू लागली. जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात तो किंवा ती असते आणि प्रतिक्रियेमध्ये देखील लोक त्यांच्या त्या खास व्यक्तीबद्दल भरभरून लिहित होते. मेसेज वाचून तिचा कंठ दाटून आला होता, कारण याबाबतीत ती सदैवच कमनशिबी ठरत आलेली होती. म्हणतात ना की जेव्हा आपल्या आयुष्यात कुणी खास नसतं तेव्हा आपण त्यांना इतरांत शोधू लागतो. म्हणून ती एक एक प्रतिक्रिया मन लावून वाचू लागली. वाचता वाचता ती खाली आली. त्यात तृप्ती नावाच्या मुलीने प्रतिक्रिया दिली होती आणि जवळपास त्यावर 10 ते 15 रिप्लाय दोघांचे आले होते. हे असे काय बोलत आहेत हे पाहायला तिने त्यांचा संवाद वाचायला सुरुवात केली. किती सुंदर कविता आहे तेरे लिए. असं वाटतं की तोही तुझ्या आयुष्यात यावा. यावा काय, आलाच आहे. फक्त त्याला सांगायचं आहे. हिम्मत होत नाही रे. पण तू कुणासाठी लिहिली आहेस ही कविता ते तरी कळू दे. तृप्ती, कुणासाठीच नाही ग. कविता कवीला व्यक्तीसमोर असो व नसो, कविता सुचतात माझ्यासाठी सर्वच स्पेशल आहेत. सारांश, तरीही असेल की एखादी खास जिच्यासाठी ही कविता लिहिली आहेस. सर्वच खास आहेत. मग त्या खासमध्ये मी येते का? तृप्ती, कविता आपण आपल्या खास व्यक्तीला डेडिकेट करत असतो आणि सर्व वाचकही माझ्यासाठी खास आहे, तेव्हा ही कविता सर्वांसाठी आहे. सारांश, मग मी ही कविता माझ्यासाठी आहे असं समजू का? तृप्ती, हो मॅडम, समजा. मला काय फरक पडतो. त्याने कविता एक असली तरी त्यात प्रत्येक व्यक्तीला आपला खास व्यक्ती दिसत असतो. सारांश, पण मला फरक पडतो ना, कारण डॅम इट, आय लव्ह यू. जेव्हापासून तुझे शब्द माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून मी नव्याने स्वतःला ओळखू लागले. याआधी असं कधीच झालं नव्हतं. आता हे जीवन फारच सुंदर वाटू लागले. फक्त तू हवा आहेस मला. विल यू मॅरी मी प्लीज? तृप्ती तिचा शेवटचा मेसेज वाचून प्रियाला काय झालं माहिती नाही. आतापर्यंत आनंदात असणाऱ्या प्रियाचा अचानक मूड ऑफ झाला आणि तिला सारांशचा राग येऊ लागला, कारण तिने मेसेज केले तेव्हा त्याने रिप्लाय दिला नाही. पण तो त्या तृप्तीशी बोलतोय हे बघून तिला फार वाईट वाटत होतं. तिचं आता वाचनात मन लागत नव्हतं. म्हणून तिने मोबाईल बंद केला आणि बेडवर पडली. अर्धा तास झाला होता तरी प्रियाला आज झोप लागत नव्हती. ती बेचैन झाली होती. पण का, याचं उत्तर तिला माहिती नव्हतं. तिने एकदा पुन्हा मेसेज चेक केले तेव्हा त्याचा मेसेज येऊन होता, पण प्रियाने मेसेज बघूनसुद्धा रिप्लाय दिला नाही. तिने मोबाईल बंद केला आणि झोपायला गेली. तरीही तिला झोप येत नव्हती. सतत तिला तृप्तीचे मेसेज दिसत होते आणि ती बेचैन होऊ लागली. तिच्यासोबत असं याआधी कधीच झालं नव्हतं, पण आज घडत होतं आणि तिला काय होतंय हे तिलाच कळत नव्हतं. बेचैन हूँ मैं,
क्यों आज किसी के नाम से तेरा नाम जुड़ता देखकर रिश्ता तेरे मेरे बीच कुछ भी तो नहीं, फिर भी क्यों आंखें नम है किसी और की बातें पढ़कर. तर आता प्रेक्षकांनो, पाहूयात आता तृप्तीमुळे सारांश बदलेल का, की त्याला यायचे प्रियाच्या आयुष्यात, हे पुढील भागामध्ये पाहूया. पण आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करा. प्रेक्षकांना तुम्ही फक्त कविता वाचताय, ऐकताय, पण मला सबस्क्रायबर माझे वाढत नाही आहेत आणि कमेंटसुद्धा येत नाही. प्लीज सपोर्ट